ह्या क्षणाची वेळ साधारण आम्ही 2 वर्षापासून बघतोय। ज्यावेळी उद्धव साहेबांच्या विरोधात त्यांनी गद्दारी केली, विश्वासघात केला, त्या तासापासून, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून आम्ही आजच्या दिवसाची वाट बघतो की गद्दारांना कधी पराभव करू, आम्ही गद्दारांना ह्या महाटा गादीमध्ये कधी गाडू, यासाठी शिवसैनिक खूप तयारी होते आणि शिवसेनेने केले कष्ट, प्रामाणिकपणे केलं काम आणि एकंदरीत इंडिया आघाडी महाविकास आघाडीची टीमवर्क झालेलं, त्याच्यामुळे आम्ही यश मिळालं आहे। तर खरं तर मी अभिमानानं सांगेन ह्या महाराष्ट्राला उद्धव साहेबांचा चेहरा आहे, त्या उद्धव साहेबांचा चेहरा सर्वांनी मान्य केलेला आहे आणि उद्धव साहेबांना विश्वास ठेवला आहे। मी कुणाला कमी लेखत नाही, पण उद्धव साहेबांच्या पद्धतीने काम केलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी आघाडीने नेत्यांनी जे काम केलेलं आहे आणि सर्वच इंडिया आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी त्याचंही आम्हाला यश आहे। आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादवनी काल नॅशनल चॅनलवर बोलताना असं सांगितलं की शहरात देशात 4 हिरो आहेत, एक शरद पवार आणि आघाडीवर उद्धव ठाकरेंचं नाव त्यांनी घेतलं की जे यश महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मिळते, त्यात योगेंद्र यादवने असं स्पेसिफिक उल्लेख केला की उद्धव ठाकरे हे खरे हिरो आहेत देशाचे। तर त्याबद्दल आपलं जे मत आहे? तर महाराष्ट्रात ते हिरो आहेत आणि देशाचे पण आता उद्धव साहेब हिरो झाले आहेत। तू माझ्या मते शिवसैनिकांच्या मध्ये ही अजून लढाई संपलेली नाही, आत्ता ही अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे, अजून आम्हाला खूप लढाई जिंकायची आहे, पुढच्या लढाई आम्हाला जिंकायची आहे। हे अर्धवट आम्हाला यश मिळालेलं आहे, पूर्ण यश आम्हाला मिळणार आहे आणि 2-4 महिने आम्हाला थांबायला लागेल, त्यावेळी बाकी कळेल की महाराष्ट्राला कुणाची गरज आहे। महाराष्ट्र वाचवायचा असेल, महाराष्ट्र ताब्यात ठेवायचा असेल, महाराष्ट्राला न्याय द्यायचा असेल तर 100% उद्धव साहेबांची या महाराष्ट्राला गरज आहे, हे सिद्ध झाले। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।